Dear friends, SY BSc Mathematics, Laplace Transform and its Applications याच्यामधला पहिला चॅप्टर जो आहे त्यावरती आपण परीक्षेकरता विचारले जाणारे 1 मार्कांचे आणि 5 मार्कांचे प्रॉब्लेम्स त्यांची तयारी आपण करूया. नंबर 1, तुम्हाला 1 मार्कांसाठी जे प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये स्टँडर्ड फॉर्म्युला आणि प्रॉपर्टीज यांच्यावरती प्रश्न विचारले जातात. फर्स्ट, लाप्लास ऑफ के हा k/s असतो. याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला असा विचारतात, व्हॉट इज द लाप्लास ऑफ 3? 3 इज नथिंग बट कॉन्स्टंट, सो वी राइट 3/s. फिनिश. आपल्याला या ठिकाणी असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, लाप्लास ऑफ 7. आपण 7/s असं उत्तर लिहू शकता. अँड सो ऑन. के इज अ कॉन्स्टंट. तुम्हाला दुसऱ्या फॉर्म्युल्यावरती असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, e⁻⁸. लाप्लास ऑफ e⁻⁸ वर आपण s - a स्टँडर्ड फॉर्म्युला या पद्धतीने आपण लिहू शकतो. याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम असं विचारतात e⁻3t. जर असं विचारलं तर तुम्ही या ठिकाणी a ची व्हॅल्यू 3 पुट करून त्याचं उत्तर डायरेक्ट लिहू शकता 1 मार्कांसाठी. नंतर तुम्हाला लाप्लास ऑफ असं पण विचारलं जाऊ शकतं, e⁻²t. त्यावेळी तुम्हाला इथं s+2 असं लिहावं. तर स्टँडर्ड फॉर्म्युल्यावरती तुम्हाला 1 मार्कांसाठी काही क्वेश्चन्स विचारले जातील. तिथं तुम्ही फॉर्म्युला अप्लाय करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. याच्या पुढे 3 नंबरचा फॉर्म्युला लाप्लासचा असा एक दिलेला आहे बघा, t⁻n = n फॅक्टोरियल डिवायडेड बाय s⁻n+1. याच्यावरती क्वेश्चन विचारताना तुम्हाला असा विचारतील, व्हॉट इज लाप्लास ऑफ t²? तर मग याचं डायरेक्ट आन्सर लिहायचं 2 फॅक्टोरियल डिवायडेड बाय s⁻²+1. दॅट मीन्स 2 डिवायडेड बाय s⁻²+1 3. काही मोठ्या क्वेश्चन्समध्ये पण आपल्याला ह्या प्रॉपर्टीज फॉर्म्युलीज वापरायच्या आहेत. समजा तुम्हाला विचारलं लाप्लास ऑफ t⁻7, तर मग तुम्ही वरती 7 फॅक्टोरियल लिहू शकता आणि खाली s⁻8 एवढं उत्तर लिहिलं तरी बरोबर आहे. ओके. पुढचे जे फॉर्म्युले आहे अर्धा डझन फॉर्म्युले, त्या अर्धा डझन फॉर्म्युल्यावरती सगळं लाप्लास डिपेंड आहे. ओके. तर हे फॉर्म्युले तुम्ही पहिले पाठ करा, म्हणजे मग तुम्हाला प्रॉब्लेम्स सोपे जातील. लाप्लास ऑफ, सपोज यू आर आस्क्ड टू फाइंड लाप्लास ऑफ e⁻t. तर e⁻tचा लाप्लास काढण्याकरिता एक स्टेप थोडीशी जादा आहे आणि ती स्टेप आहे t log a. आणि पुढे याचा आन्सर तुम्ही बरोबर ईच्या फॉर्म्युला वापरू शकता, s - log a. सो दिस इज व्हॉट इज द आन्सर. याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम असा विचारतील, 2⁻t. 2 मीन्स a, आणि मग डायरेक्ट तुम्ही उत्तर लिहू शकता s - log 2. तुम्हाला जर याच्याबद्दल काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही त्या ठिकाणी त्याचं प्रूफ पण बघू शकता. नंबर 5, लाप्लास ऑफ sin 80. sin 80चा लाप्लास हा आपल्याला असा दिलेला असतो, a² + a². याचा प्रूफ पण परीक्षेला 5 मार्क्ससाठी विचारलं जातं, पण आता आपण ते पाहत नाही. आपण 1 मार्कांचे काही क्वेश्चन्स बघतोय. याच्यावरती जलद बघा. एक्झाम्पल कसं विचारतात, लाप्लास ऑफ sin सपोज 2t. तर तुम्हाला याचं उत्तर ते देतात 2 डिवायडेड बाय s² + 4. 4 का लिहिले आपण? बिकॉज 2². therefore we write 4. अशा पद्धतीने आपण काय करू शकता, प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकता. प्रॉब्लेम्स बाय युजिंग फॉर्म्युले. जर तुम्हाला कॉस दिला असेल तर ह्याचा लाप्लास आपण प्रूव्ह केलेला आहे s² + a². याच्यावरती प्रॉब्लेम कसा विचारता, तर तुम्हाला त्या ठिकाणी cos 3t अशा पद्धतीने व्हॅल्यू दिली जाते. यू कॅन कम्पेअर अँड यू कॅन फाइंड व्हॅल्यू a = 3 and therefore s divided by s² + 3² 9. प्रॉब्लेम सिंपल आहे, पण तुम्ही लक्षात घ्या फॉर्म्युले पाठ असतील तर तुम्ही सगळं लाप्लास पूर्ण करू शकता. दिस इज व्हॉट इज द बेसिक आयडिया. नंबर 7, लाप्लास ऑफ शाईन. शाईन म्हणजे हायपरबोलिक फंक्शनमधला तो फॉर्म्युला आहे. तो याच्यासारखाच असतो, फक्त थोडासा फरक आहे. आता आपापली ट्रिक वापरायची, थोडा दिमाग लावायचा. इथं sin 80ला काय केलंय प्लस, शाईनला मायनस, असं आपण करणार आहोत. एक्झाम्पल, शाईन करता तुम्हाला समजा असं विचारलं असेल, शाईन 5t.
Then you can compare and you can get value of a. A is equal to 5. So we write 5 divided by a square minus 25. So this is what is the story. Then 8. Laplace of cosh. Cosh means hyperbolic. तर त्याचं उत्तर पुन्हा या पद्धतीने फक्त इथे निगेटिव्ह साईन ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. याच्यावरती प्रॉब्लेम कसा विचारतात तर या ठिकाणी तुम्हाला 2 मार्कांसाठी जर असं 1 मार्कासाठी जर असं विचारलं असेल लाप्लास ऑफ कॉश 2t. So we write yes compulsory, don't write 2. Yes compulsory divided by a square minus 4 because 2 square and these are the formulae. तर एवढे फॉर्म्युले तुम्हाला आधी पाठ करावे लागतील. एक लिस्ट करायची आणि ती पाठ करायची. प्रॉब्लेम्स 1 मार्कांसाठी एवढं कष्ट आपल्याला घ्यावे लागेल. ओके ठीक आहे. धन्यवाद.